उपनगराध्यक्षांनी आता सभागृहात सर्वसाधारण सभेमध्ये जे वक्तव्य केले त्याच्यामध्ये आम्ही समर्थन करत नाही आणि पूर्णपणे माझा प्रचारच मी भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेला आहे आणि याला आम्ही कधीच दुजोरा देणार नाही आणि भ्रष्टाचार विरोधीच आम्ही आमची भूमिका ठेवणार आहोत. नक्कीच ते वक्तव्य जेव्हा मी ऐकलं तेव्हा ते चुकीचंच होतं आणि त्याच्यासाठीच मी त्यांना बोलत होते, मॅडम हे चुकीचं तुम्ही बोलताय, हे बोलू नका. परंतु ते त्यांच्या ओघात मला वाटतं ते बोलून गेले. ऐकून घ्या, प्रशासकीय राजवट असताना या गोष्टी बऱ्याच प्रमाणात घडलेल्या आहेत. ते मी खुलासा करून दिला तिथं की बाबा असं नको व्हायला, घडलं ते गेलं आता. पण आता जेव्हा नगरसेवकांच्या निवडणुका झाल्यात, नगरसेवक निवडून आल्यात, त्यावेळेला असं काही घडायला नको, हा माझा उद्देश आहे, बाकी काही नाही. तुम्ही म्हणाले की भ्रष्टाचार झालाच पाहिजे. हो, कधी झालाय साहेब, माझ्या कधी झालाय? प्रशासकीय राजवटमध्ये कोणी इथं पाहिला नव्हता, लोकप्रतिनिधी नव्हता तेव्हा सर्व काही घडत होतं. हे काय खरं बोललं म्हणजे काय चूक झाली का माझी? पण तुम्ही आता झाला पाहिजे असं बोलले. अहो नाही हो, तसं म्हणलं नाही. तुम्ही आता काय तुम्हाला काय बोलणार? मी बोललो फक्त प्रशासकीय राजवटमध्ये जे काही घडलं आहे ते घडत होतं, ते आता नको व्हायला पाहिजे होतं, आता नाही व्हायला पाहिजे होतं. आता लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत सर्व. मुळामध्ये तो भ्रष्टाचार विरोधी अंबरनाथ शहर या प्रकारचं अंबरनाथमध्ये विकास कामं चालू असतात, परंतु त्यांच्या बोलण्यामधून ते त्यांचं वैयक्तिक मत असेल, परंतु अशा प्रकारचं भ्रष्टाचाराचं समर्थन शिवसेनेने यापूर्वी केलेले नाही आणि यापुढेही करणार नाही.